पुढची महत्त्वाची बातमी आहे धुळ्यातनं। धुळ्याच्या वडजाईमध्ये महायुती उमेदवाराच्या प्रचाराची रिक्षा फोडण्यात आली आहे। प्रचार रिक्षेवरती बॅनर फाडले आणि त्याची काचही फोडली असं कळतंय। रिक्षेच्या इंधन टाकीत अज्ञाताने साखर आणि चहा पावडर टाकली होती। भाजपचे उमेदवार राम भदाने यांच्या प्रचाराच्या रिक्षेची ही तोडफोड झालेली आहे। आपण पाहतोय या दृश्यांमध्ये साखर आणि चहा पेट्रोलच्या टाकीमध्ये टाकण्याचा हा प्रकार होता आणि त्याचबरोबर काचाही फोडण्यात आल्या आहेत। आपले प्रतिनिधी धनंजय दीक्षित आपल्या सोबत आहेत। धनंजय, चांगलीच फोडाफोडी या रिक्षेची करण्यात आलेली आहे। नक्की कोणाकडनं झाला हा प्रकार, काही कळलंय का? पूर्वी आपल्याला माहिती आहे की आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि उमेदवारांची जी काही प्रचाराची लगबग आहे त्याच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असताना आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे की धुळे ग्रामीणचे भाजपचे जे उमेदवार आहेत राम भदाने त्यांच्या प्रचाराची ही रिक्षा जी आहे ती वडजाई या ठिकाणी लावण्यात आलेली होती आणि त्या ठिकाणी लावण्यात आल्याच्या नंतर सकाळी हा प्रकार उघडकीस आला की रिक्षाची काच जी आहे ती फोडण्यात आली आहे आणि एवढंच नाही तर ती जी पेट्रोलची टाकी असते त्या टाकीत देखील चहा असेल साखर असेल हे देखील टाकल्याचा प्रकार समोर आलाय। मात्र हे प्रकार कोणी केलं याबाबत अद्यापही काही माहिती मिळालेली नाहीये। अज्ञातांकडून ही घटना झाली, नक्कीच अजूनही अज्ञात इसमाकडनं हे करण्यात आलेलं आहे असं कळतंय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।